नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत खुश खबरयुक्त बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता मी आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करतो आहे. मित्रांनो, आजची आपली महत्वाची खुश खबरयुक्त बातमी आहे. तर आजची मोठी बातमी, अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आताची मोठी खुश खबर, दिनांक 30 जानेवारी 2026. तर चला पाहूया या संदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताची मोठी महत्वपूर्ण बातमी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी, कर्मचाऱ्यांना खुश खबर देणारी बातमी. अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुश खबरयुक्त बातमी. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात. पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी आताची महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. यामध्ये काही प्रकरणी राष्ट्रीय पेन्शन योजना धारकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या अधीनस्थ राष्ट्रीय पेन्शन योजना NPS अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना नुकतीच युनिफाईड पेन्शन स्कीम ही पर्यायी योजना निवडण्याची संधी दिली उपलब्ध करून देण्यात आलेली ही संधी आहे. सदर युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये देखील जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे लाभ मिळत नसल्याने चे निदर्शनास आल्याने कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम ची मागणी केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी खालील प्रकरणी जुनी पेन्शन योजनेचे लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या प्रकरणी मिळणार जुनी पेन्शन योजनेचे लाभ. कोणते जुने पेन्शन योजनेचे लाभ मिळणार आहे? राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या परिवारास जुन्या पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहेत आणि म्हणून याकरता सदर कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीत फॉर्म नंबर 1 भरणे आवश्यक आहे, जेणेकरून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबांना जुनी पेन्शन योजना मिळेल. योजना प्रमाणे कुटुंब निवृत्ती योजनेचा लाभ मिळेल. तुम्ही जर फॉर्म भरला नाही तर हा लाभ मिळणार नाही. म्हणून आपण हा व्हिडिओ करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हायरल केला आहे. आपल्या माहितीस्तव आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.